नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात आपलं स्वागत। रोपांचं संगोपन आणि वाढ ज्या ठिकाणी केली जाते त्याला आपण रोपवाटिका म्हणतो। महाराष्ट्रातील फळबागांचं क्षेत्र असेल, फुलशेतीचं क्षेत्र असेल, हे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्या प्रमाणात रोपांचा पुरवठा होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जातीवंत, दर्जेदार, कलम केलेली रोपं ही ग्राहकांना जास्त फायद्याची ठरतात आणि ग्राहक ही खरेदी करण्याकडे जास्त प्रमाणात वळतात। आज आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी। उद्यान विद्या या विभागाने उभी केलेली रोपवाटिका आज आपण या कार्यक्रमात याविषयी जाणून घेणार आहोत आणि रोपवाटिका व्यवसाय, गरज व संधी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। यासाठी कार्यक्रमात आपल्यासोबत तज्ञ म्हणून आहेत विजय पवार सर। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील उद्यान विद्या प्रक्षेत्र रोपवाटिका विभागामध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून ते काम पाहत आहेत। सरांना रोपवाटिका या विषयातील त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, गाढा अभ्यास आहे। कार्यक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करतील। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्ते। तर सुरुवातीला आपण रोपवाटिका म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे याविषयी काय सांगाल? तर रोपवाटिका म्हणजे काय याची व्याख्या आपण एकदम साधी आणि सरळ सोप्यामध्ये समजून घेतली पाहिजे की रोपांची वाढ व त्याची संगोपन आपण ज्या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी आपण रोपवाटिका म्हणत असतो। तर त्याच्यामध्ये जातीवंत कलमाची बियाण्याची जी उत्पत्ती होत असते, त्याचं जे शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं संगोपन करत असतो, त्याचं संवर्धन करत असतो आणि ते संवर्धन करत असताना त्याचं कलमे करण्याची जी पद्धत आहे, त्याचं जे अभिवृद्धीद्वारे ते आपण कलम करत असतो, तर ते हे सगळं करत असताना ही जी त्याला ही जी पद्धत आहे त्याला रोपवाटिका आपण असं म्हटलं पाहिजे। त्यानंतर रोपवाटिकेची गरज आता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। त्यामध्ये जर अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर फळझाडांची आणि फुलझाडांची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे। दुसरं महाराष्ट्र शासनाचे किंवा इतर शासनाचे काही योजना आहेत, त्याच्यामध्ये रोजगार हमी योजना आहे, नंतर त्याच्यामध्ये फळबाग लागवड योजना आहे, त्यानंतर वृक्ष लागवड योजना आहे, त्याच्यामध्ये जे आपण पांडुरंग फुंडकर योजना आपण जी म्हणतो आपण ती आहे। तर याच्या माध्यमातून जे शासनामार्फत जे आपल्याला ती सबसिडी उपलब्ध होत असते, तर त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठंतरी त्याचं एक फायदा त्यांना हे मिळत आहे आणि त्यांना प्रोत्साहन मिळत आहे। तर आता जर विचार केला आपण की जो आपले फळबाग लागवड ही जी वाढत चाललेली आहे, याच्यावरून आपण सांगू शकतो की त्याची गरज आता रोपवाटिकेची वाढत चाललेली आहे। बरोबर, अभिवृद्धींगत पद्धतीने रोपांची वाढ आणि संगोपन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला रोपवाटिका म्हणतात असं आपण सांगितलं। सर, रोपवाटिकेचे फायदे काय आहेत आणि त्याची स्थापना करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणं अपेक्षित आहे? सर, आता रोपवाटिकेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे रेडीमेड शेतकऱ्यांना रोपं उपलब्ध होत असतात, त्यांना आयती रोपं उपलब्ध होत असतात, तर कलम करण्याची गरज नाही। तर यामुळे काय होतं की तुमचा शेतकऱ्याचा जो वेळ आहे, श्रम आहे, जो पैसा आहे, तर त्याची बचत होत असते। दुसरा फायदा महत्त्वाचा की शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना जातीवंत आणि दर्जेदार कलमे हे उपलब्ध होत असतात, हा एक दुसरा महत्त्वाचा फायदा आहे। त्यानंतर जो दुसरा आपला बाबी आहेत, त्यामध्ये बाबीमध्ये प्रामुख्याने एक विचार केला पाहिजे की आपल्याला रोपवाटिका कुठली स्थापन करायची आहे। म्हणजे तुम्हाला रोपवाटिका स्थापन करायची आहे की वृक्ष लागवड रोपवाटिका स्थापन करायची किंवा शोभिवंत रोपवाटिका तुम्हाला स्थापन करायची, ह्या सगळ्या गोष्टीचा आधी आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जमीन किती उपलब्ध आहे, त्याच्यानंतर मजुरांची आपल्याकडे ते मजुरांची संख्या किती आहे, त्याच्यावरून आपण त्याचा एक बाबीचा एक विचार केला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचं भांडवल आहे, तुमच्या भांडवलीमध्ये तुमच्याकडे निवारागृह आहे, जसे शेडनेट आहे, पॉली हाऊस आहे, या सगळ्यांचा एक थोडासा एक आढावा घेऊन त्या बाबीचा विचार करूनच रोपवाटिका स्थापन केली पाहिजे। रोपवाटिकेचे प्रकार कोणकोणते आहेत? आता रोपवाटिकेचे महत्त्वाचे 5 प्रकार पडत असतात। त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती शासकीय रोपवाटिका, नंतर कृषी विद्यापीठाची रोपवाटिका आहे, नंतर मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिका आहे, सरस्त रोपवाटिका आहे,
त्यानंतर त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त पंजीकृत एक खाजगी रोपवाटिका त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. दुसरं महत्त्वाचे म्हणजे पिकाच्या वर्गीकरणानुसार सुद्धा रोपांचे प्रकार पडत असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमची फळ रोपवाटिका आहे. जसे आंब्याची रोपवाटिका आपण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो किंवा द्राक्षाची रोपवाटिका म्हणजे ज्या ठिकाणी द्राक्षाचेच वेगवेगळे प्रकारच्या व्हरायट्या उपलब्ध आहेत. तसं पेरूचे वेगवेगळ्या व्हरायट्या उपलब्ध आहेत. तशी एक रोपवाटिका आपल्याकडे आपण ते स्थापन करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे मेडिसिनल आणि ॲरोमॅटिकचे जे आहे रोपवाटिका ते आपण स्थापन करू शकतो. अशा अनेक प्रकारच्या रोपवाटिका आपण या ठिकाणी सांगू शकतो. सर, रोपवाटिकेची स्थापना करताना काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे? यामध्ये आपण सगळ्यात आधी सांगितलं जागेची निवड. तर जागेची निवड करताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? जमिनीची निवड करताना एक महत्त्वाची एक काळजी घेतली पाहिजे, की रोपवाटिकेची जी जागा आहे ती शक्यतो रस्त्याच्या बाजूने किंवा रस्त्याच्या जवळ असली पाहिजे. जेणेकरून बागायतदार असतो किंवा आपला ग्राहक असतो त्याला सोयीस्कर रोपं नेण्यासाठी एक सोयीस्कर होत असतं. त्यानंतर दुसरं म्हणजे निचरा होणारी जमीन असली पाहिजे. त्यामध्ये क्षारयुक्त किंवा हलकी जमीन आपण त्या ठिकाणी घेऊ नये. त्यानंतर दुसरं की त्याच्यामध्ये रोपं जे आपण रोपांची जी निवड करणार आहे ते व्यवस्थित जातीवंत किंवा रोगमुक्त हे रोपं असले पाहिजे. मातृवृक्ष बाग लागवड करताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे? मातृवृक्ष बागा आपल्याला जे स्थापन करायच्या आहेत, त्या जातीवंत असल्या पाहिजे. त्यानंतर त्याची जी आपण मागची पार्श्वभूमी, मागचा इतिहास त्याचा समजून घेतला पाहिजे, की त्या कशा प्रकारची रोपं आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या किडीचं प्रमाण किंवा रोगाचं प्रमाण आहे का, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. ही मातृवृक्ष बागा आपण ज्या ठिकाणी मातृवृक्ष बाग तयार करणार आहे, त्याच्या दर्शनी भागामध्ये एक फलक तयार केला पाहिजे. त्या ठिकाणी आपण ही म्हणजे त्या एक विभागानुसार ती मातृवृक्ष बाग आपण ती डेव्हलप केली पाहिजे. त्याच्यामध्ये वृक्षाचा जो लागवड आहे, कुठली प्रकारची जात आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या लागवडीचं अंतर किती आहे, त्यानंतर लागवडीची स्थापना कधी म्हणजे लागवड कधी केलेली आहे, ही सगळी जी माहिती आहे ती प्रथमदर्शनी त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि महत्त्वाचं की मातृवृक्ष बाग तयार करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला फळधारणा करायची गरज नसते. तर फळधारणा करत नसल्यामुळे ते आपण जे लागवडीचं जे अंतर आहे नेहमीसारखं घेतलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कमी अंतरावर लागवड केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून जास्त झाडं बसले पाहिजे किंवा जास्त कलम काड्या त्या मिळाल्या पाहिजे. हा एक आपला उद्देश असला पाहिजे मातृवृक्ष बाग घेताना. रोपवाटिकेचे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी सांगितले. हे प्रकार जे आहेत ते शेतकरी बांधवांनी आपली रोपवाटिका कोणत्या प्रकारात येते हे आधी पाहणं महत्त्वाचं आहे. आता रोपवाटिकेमध्ये जी कलम केलेली रोपं असतात, त्याची निगा कशाप्रकारे राखायला पाहिजे? आता कलमाची जसं आपण लहान बाळाची काळजी घेतो, तर त्याच पद्धतीने आपण रोपांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. रोपं जे आपण तयार करतो, सुरुवातीला नवीन जी पालवी फुटलेली असते, त्याच्यात रस शोषण किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असतो. तर ते त्यावेळेस आपण त्याचं रोगाचं एक निदान आपण व्यवस्थित केलं पाहिजे. ते एक नियंत्रणामध्ये आलं पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण रोपं तयार केल्यानंतर जे फुटवे आपण ते फुटव्यावर कलम तयार करत असतो. तर ते जे फुटवे जे आहे ते व्यवस्थित त्याचे छाटले पाहिजे. कलमावरचे जे आपण खुंट रोप म्हणतो, त्या खुंट रोपावर फुटवे तयार होत असतात. तर ते फुटवे व्यवस्थित काढले पाहिजे. काही वेळेस कसं होतं, की आपण ते फुटवे काढत नाही किंवा ते झाड वाढून जातं आणि त्यानंतर रोपवाटिकाधारक किंवा आपल्याकडनं ग्राहक हे घेऊन जात असतो आणि तो त्याच्या ठिकाणी ते रोपं तयार करत असतो आणि ते फुटवे काढल्यामुळे त्याच्यामुळे आपण म्हणतो, की भेसळयुक्त रोपं तयार झाली. त्यासाठी ते फुटवे हे आपलं त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. फुटवे काढले पाहिजे. बरोबर. या नाजूक अवस्थेतील रोपांना, कलमी रोपांना त्यांना खाद्य पुरवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांची वाढ चांगली होणं महत्त्वाचं आहे. म्हणून खतांचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? आता बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण रोपं तयार करत असतो आणि रोपं तयार केल्यानंतर काही वर्षी ते रोपांची विक्री होत नाही. ते रोपं तसेच राहतात. त्याला 1-2 वर्ष होऊन जातं. तर ते जे जमिनीतला जो अन्नद्रव्य आहे झाडाला जो पोहोचतो तो कमी होत असतो. त्यासाठी खताचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. तुमचं युरिया असेल त्याला ड्रेंचिंग केली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोषक जे अन्नद्रव्य आहे त्याचं ते आपल्याला त्या ठिकाणी आपण झाडाला दिले पाहिजे. या ठिकाणी आता आपण सांगितलं, की कलमांची निगा, काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयीची माहिती दिली. पण आता रोपवाटिका म्हटलं, की त्याच्यावर वेगवेगळ्या रोग आल्या, किडी आल्या, तर त्याचं नियंत्रण कसं मिळवायला पाहिजे? रोपांचा आणि किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर ते वेळोवेळी आपण त्या ठिकाणी कुठला रोग पडलेला आहे त्याचं जे इन्स्पेक्शन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याची एक व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, की त्याच्यामध्ये जर आता बघितलं तर जी त्याच्यामध्ये पानं खाणारी अळी आहे समजा, त्याच्यामध्ये पानं पोखरणारी अळी आहे, त्याच्यामध्ये भुंगरे आहेत. तर ह्याचं जे व्यवस्थित जर नियोजन केलं तर त्या आपल्या रोपाला जाती म्हणजे चांगले आपले जोमदार रोपं होऊ शकतात.
रोपवाटिकेमध्ये महत्त्वाचं म्हणजे रोग जे असतं त्याच्यामध्ये डंपिंग ऑफ म्हणजे रोपं कलमडणे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे रोग पडतो, थांबेरा असतो, करपा असतो, त्यानंतर त्याच्यावर पानावर ठिपके, तर त्याच्यानंतर मूळकूज. तर हे जे रोग प्रामुख्याने आपल्याला पाहावयास रोपवाटिकेमध्ये मिळत असतात. आता नियंत्रण करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जर समजा डंपिंग ऑफ त्याचं जर समजा मुळ्या त्याचे जर कुजत असतील, तर त्याच्यामध्ये ड्रेंचिंग केली पाहिजे आपण त्या ठिकाणी. सर, रोपवाटिका व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये फायदे आले आणि नुकसानही आलं. तर ही रोपवाटिका नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण शेतकरी बांधवांना सांगाल? आता रोपवाटिका फायद्यात आणण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, की रोपवाटिका हा व्यवसाय आहे, छंद नाही. या गोष्टीकडे आपण ही बाब जी आहे ही लक्षात आणली पाहिजे. त्यानंतर खर्चाचं जे आपला हिशोब आहे तो व्यवस्थित आपण आठवड्याला, 8 दिवसाला, त्यानंतर आपल्या महिन्याला, वर्षाला हा व्यवस्थित आपला ठेवला पाहिजे. बऱ्याच वेळ काय होतं, की ह्या वर्षी रोपवाटिकेमध्ये तोटा झाला, मागच्या वर्षी त्याचा फायदा झाला. तर त्याचं जे आपलं ह्या वर्षी आपलं नियोजनामध्ये काय चूक झाली किंवा मागच्या वर्षी आपलं त्याचं चांगलं उत्पन्न आलं, तर ह्या वर्षी आपण ते काय आपल्या चुकीमध्ये काय आपण दुरुस्त केली पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसरं एक महत्त्वाचं, की रोपवाटिका फायद्यात आणण्यासाठी एक आपले ज्या वर्षी आपण त्याचं उत्पादन करतो, त्याचं संगोपन आणि त्याचं विक्री हा जो ट्रायंगल आहे, हा व्यवस्थित आपल्या व्यवहारामध्ये असला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा काही वेळा रोपांची संख्या जास्त असल्यामुळं किंवा रोगकिडींमुळं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या नुकसानीची कारणं अजून काय आहेत सर? आता रोपवाटिकेमध्ये जे महत्त्वाचं जे नुकसान होतं, तर ते कुवतीप्रमाणे रोपं न तयार करणे. म्हणजे काय होतं, की आपण ज्यावेळेस आपल्याकडे साधनसंपत्ती सगळी असते, पण त्याप्रमाणे आपण रोपं तयार करत नाही. तर हा एक महत्त्वाचा त्याचा विषय असतो. किंवा वेळेत रोपं न तयार होणे. जसं म्हणतो आपण, की पावसाळ्यामध्ये जून-जुलैमध्ये रोपांची जास्त मागणी असते. तर त्यावेळेस आपण जर त्यावेळेस आपले रोपं तयार नसले, तर ते आपल्याला त्या रोपवाटिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं, की याच्यामध्ये रोपं जातीवंत व दर्जेदार जर नसले, तर त्यावेळेस रोपवाटिकेमध्ये आपलं एक महत्त्वाचं नुकसान होत असतो. त्यानंतर नॅचरल कॅलॅमिटी जसं अवकाळी पाऊस आहे, पूर आहे, याच्यामुळे सुद्धा रोपांचं एक नुकसान होतं. महाराष्ट्रात अनेक रोपवाटिका आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिका आहेत. काही शासकीय आहेत, काही अशासकीय आहेत. या ठिकाणी शेतकरी बांधव जेव्हा रोपं खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? शेतकरी बांधवांनी सुरुवातीला एक महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे, की आपल्याला जे रोपं आपण खरेदी करणार आहे, ते अधिकृत रोपवाटिका, जसं आपण शासनाच्या रोपवाटिका आहेत, नंतर शासनाच्या मान्यता दिलेल्या काही रोपवाटिका, खात्रीशीर रोपवाटिका, त्या ठिकाणी रोपवाटिका आपण खरेदी केलं पाहिजे. त्यानंतर रोपं खरेदी करताना एक काळजी घेतली पाहिजे, की त्याची जी रोपाची मागची पार्श्वभूमी, त्याचं ते लक्षात घेऊनच रोपं आपण खरेदी केली पाहिजे. त्यानंतर त्याचं जे किडीचा, रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर झालेला नाही, की याची खात्री करून घेतली पाहिजे रोपं खरेदी करताना. तर प्रामुख्याने ही जी सगळ्या गोष्टी आहेत याचा विचार करूनच शेतकरी बांधवांनी रोपं खरेदी केली पाहिजे. सर, रोपवाटिका व्यवसायामध्ये ग्राहकांना सेवा पुरवताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे? आता ग्राहकांना सेवा पुरवताना एक काळजी घेतली पाहिजे, की जी स्थानिक लेव्हलची त्यांची भाषा आहे किंवा इंग्रजीमध्ये त्याचं ते माहिती, जी आपली रोपवाटिकेची माहिती आहे ती दर्शनी ठिकाणी लावली पाहिजे. रोपवाटिकेमध्ये कलमं कुठले प्रकारचे उपलब्ध आहेत, त्याच्या जाती कोणत्या आहेत, त्याच्यानंतर त्याची अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर त्याचे रेट काय आहे, हे सगळे प्रथम जी रोपवाटिकेची दर्शनी बाजू आहे त्या ठिकाणी लावलं पाहिजे. त्यानंतर संपर्कासाठी तुमची मोबाईल नंबर, तुमचा फोन नंबर किंवा तुमचं लँडलाईन नंबर किंवा तुमचं ईमेल आयडी हा आपण त्या ठिकाणी एक दिलं पाहिजे. त्यानंतर रोपवाटिकेमध्ये सूचना पेटी, तक्रार निवारण एक आपण त्या उद्देशाने आपण एक सूचना पेटी ठेवली पाहिजे आणि नंतर ते सूचनेचं एक निरसन केलं पाहिजे. आता या रोपवाटिकेसंदर्भामध्ये कायद्याने काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत का? आता रोपवाटिकेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने रोपमळे अधिनियम 1969 हा आपला चालू केलेला आहे. त्यानंतर त्याचा जो अंमलबजावणी आहे ती 1976 साली त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी सुधारणा झाली ती 1995 मध्ये त्याची सुधारणा झालेली आहे. तर याच्यामध्ये, की तुमची मातृक्ष आहे, मातृक्ष बाग आहे, याच्यामध्ये कीड आणि रोग मुक्त असली पाहिजे. ह्या गोष्टी शासनाने काही ठरवून दिलेल्या आहे. त्यानंतर शासनाने सक्षम अधिकाऱ्याला त्याची परवानासाठी किंवा परवाना रद्द करण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. शासनामार्फत त्याचे सगळे त्याचे जे नियम अटी आहेत त्याच्या अधीन राहून रोपं आपण त्याची परवाना मिळत असतो.
सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या या परिसरामध्ये एवढी सुंदर रोपवाटिका आपण या ठिकाणी उभा केली आहे. या रोपवाटिकेची वैशिष्ट्य काय आहे? आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आमची जी रोपवाटिका आहे, तर याच्यामध्ये आमचा एक मुख्य उद्देश आहे, की शेतकऱ्यांना जातीवंत आणि दर्जेदार कलमं हे उपलब्ध झाले पाहिजे. त्यांचं महात्मा आता कुठल्याही प्रकारची जी रोपवाटिका आहे, म्हणजे शासनाची जी रोपवाटिका आहे, त्याचा उद्देश काही पैसे कमवणे हा नसतो. जास्तीत जास्त चांगली सेवा आपल्याला शेतकऱ्याला ही दिली पाहिजे, हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. आणि आमचं चालू ह्या मागच्या वर्षीच आपण ही आपली रोपवाटिकेला NHB म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडनं आपल्याला 3 स्टार रेटिंग आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन सगळं त्यांचं आमचं व्यवस्थापन वगैरे सगळं बघून त्याचं ते अवलोकन करून त्यानंतर आपल्याला ही रेटिंग आपल्याला प्राप्त झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला आंब्याची रोपं आहे, त्याच्यामध्ये केशर ही व्हरायटी आपण तयार केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी ही केशर जात शिफारस केलेली आहे विद्यापीठाने आणि जास्त करून केशरचीच मागणी असल्यामुळे आपण ते केशरचे रोपं तयार करत असतो आणि ते आपल्यालाही परवडत असतं. कारण आपण बाकीचे जर आंब्याची व्हरायटी आपण जर तयार केली तर ते पडून राहतं आणि ते खूप खर्चिक होतं, विद्यापीठाला सुद्धा परवडत नाही. त्यामुळे मागणीप्रमाणे आपण रोपं तयार करत असतो. त्याच्यामध्ये दुसरं आपलं चिक्कूची रोपं आहे. चिक्कूमध्ये कालीपत्ती व्हरायटी आपल्याकडं, तर त्याचेसुद्धा आपल्याकडे रोपं उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याकडं चिंचेचे रोपं आता आपण तयार करतो, त्याचा रूस्टॉक तयार केलेला आहे. या मागच्या वर्षी आमची चिंचेची फुले श्रावणी म्हणून आपण विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आपलं पेरूमध्ये जर विचार केला तर पेरूमध्ये आपल्याकडं सरदार आणि ललित अशा 2 जाती आपल्याकडं या ठिकाणी आहेत. बरं, म्हणजे आंबा असेल, चिक्कू, चिंच असेल, पेरू असेल, या रोपांची उपलब्धता इथे आहे. पण विक्रीसाठी साधारण ही रोपे कोणत्या महिन्यांमध्ये उपलब्ध असतात? आता याची विक्री आपण पावसाळा सुरू झाला की जून-जुलैमध्ये, तर त्यावेळेस ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणे रोपवाटिकेत असते. तर ते रोपाची खरेदी करण्यासाठी जून-जुलैमध्ये पावसाळा चालू झाल्यानंतरच त्याची विक्री आपण चालू म्हणजे होत असते. रोपवाटिका म्हटलं की त्यासाठी उपलब्ध चांगलं मनुष्यबळ अतिशय महत्त्वाचं आहे. प्रशिक्षण त्यांना देणं महत्त्वाचं आहे. आपल्या या उद्यान विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं? माळी प्रशिक्षण नेमकं कशाप्रकारे दिलं जातं आणि ते केव्हा असतं? तर आपल्या या उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेमध्ये माळी प्रशिक्षण वर्ग आपण हे 2014 सालापासून चालू केलेले आहे. या ठिकाणी आतापर्यंत बरेच जवळपास 1000 ते 1200 माळी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपण पास आउट झालेले आहेत. त्यामध्ये जो माळीचा जो प्रशिक्षणचा कालावधी हा 11 महिन्याचा असतो आणि 11 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी त्यांना रोपं कशी तयार करायची, त्याची जाती कोणत्या-कोणत्या आहेत, त्याचे कलमाचे प्रकार कोणते-कोणते आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण देत असतो. त्यानंतर आपला माळी प्रशिक्षणार्थी म्हणून सुद्धा आपल्याकडे कोर्स असतो. तर त्या माळी प्रशिक्षणार्थी कोर्स जो आपला गव्हर्नमेंट ITI कॉलेज आहे, जसं आपलं इथं नगरचं ITI कॉलेज आहे, त्या ठिकाणी तिथं इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याकडे ते जे प्रशिक्षणार्थी आहे ते आपल्याकडे 12 महिन्यासाठी आपल्याकडे उपलब्ध होत असतात. त्यांना ते 7,000 स्टायपंडसुद्धा मिळत असतो. तर हे दरवर्षी आपण ते म्हणजे माळी प्रशिक्षणार्थी आपण या ठिकाणी उमेदवार घेत असतो. बरोबर. म्हणजे हजारो युवकांना आणि शेतकरी बांधवांना आपण या माळी प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण जे आहे रोपवाटिका व्यवसायाचं ते दिलंय आणि यातून अनेक व्यावसायिक तयार झालेले आहेत. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे सर ही. कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला ही चर्चा इथे थांबवावं लागणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचा संदेश आपण काय द्याल? शेतकरी बांधवांना एवढा संदेश राहील, की आपण जे रोपं ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे किंवा मातृवृक्ष बागा बसवायच्या आहेत, तर चांगले दर्जेदार जातीवंत कलमं आणि खात्रीशीर रोपवाटिकामधून खरेदी केलं पाहिजे. नवोदित तरुण शेतकरी बांधवांसाठी रोपवाटिका व्यवसाय एक सुवर्ण संधी ठरणार आहे आणि यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपण फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात करताय कारण यातून आपल्याला चांगलं आर्थिक उत्पादन मिळत आहे. पण फळबागांची लागवड करण्यापूर्वी रोपांची निवड सुद्धा योग्य प्रकारे होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय महत्त्वाच्या बाबी आहेत हे आजच्या कार्यक्रमातून आपल्या लक्षात आलं असेल. रोपवाटिका व्यवसाय संधी आहे, एक काळाची गरज आहे. हा व्यवसाय करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करायला पाहिजे, जागेची निवड कशी करायला पाहिजे, कायदेशीर प्रक्रिया काय आहे, या सगळ्या बाबी आजच्या कार्यक्रमातून आपल्या लक्षात आल्या असतीलच. सर, कार्यक्रमात आपण शेतकरी बांधवांना या विषयाला अनुसरून अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.